सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घराची काल रात्री अज्ञातांकडून जाळपोळ, 15 ते 20 जणांनी मारहाण केल्याचा खोक्याच्या कुटुंबियांचा आरोप। खोक्याला घेऊन बीड पोलीस शिरूरमध्ये दाखल, वैद्यकीय चाचणीनंतर खोक्याला न्यायालयात हजर करणार। पोलीस कोठडी होण्याची शक्यता, तर खोक्याला प्रयागराजहून विमानानं महाराष्ट्रात आणलं। अतिक्रमणामुळे खोक्याच्या घरावर वन विभागाचा बुलडोजर, अनधिकृत घर बांधल्यामुळे कारवाई। शिरूर कासारपासून काहीच अंतरावर खोक्याचं हे घर होतं। यापूर्वी घराच्या झाडाझडतीत वाळलेल्या प्राण्यांचं मांस आणि कातडे जप्त। तर खोक्या असो वा बोक्या, कुणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोकणार। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। सतीश भोसलेच्या घरावरील कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया। सतीश भोसलेनं कायदा हातात घेऊन ज्या चुका केल्या त्यासाठी कायद्यानं शिक्षा द्या, पण परिवाराची काय चूक, घर का जाळलं? अंजली दमन यांचा ट्विट करत संताप। विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव आग्रही, तर अधिवेशन संपण्याच्या 2 दिवस आधी पद मिळणार, भास्कर जाधवांना विश्वास। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती न दिल्यास पुनर्निवडणुकीसाठी आता मोठा खर्च। गेल्या 35 वर्षांपासून कोकाटे अनेक सार्वजनिक पदांवर, मतदारांनी सुद्धा वेळोवेळी विश्वास दर्शवलाय। नाशिक सत्र न्यायालयाचं निरीक्षण। देशभरात धुळवडीचा उत्साह, रंगांची उधळण करत तरुणाई थिरकली। कुठे पर्यावरणपूरक तर कुठे पारंपरिक नृत्यानं होळी साजरी। कोकणात शिमगोत्सवाची चांगलीच धूम। होळी, धुलीवंदन आणि रमजान निमित्त मुंबईसह पुण्यामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात। शहरभर नाकाबंदी आणि मद्यधुंद वाहन चालकांवर विशेष मोहीम। सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्द, घोषणा किंवा गाण्यांवर प्रतिबंध। धुळवडीनिमित्त दुपारी 3 वाजेपर्यंत पुणे मेट्रो सेवा बंद, तर 3 नंतर रात्री 11 वाजेपर्यंत नियमित सेवा सुरू राहणार। प्रवाशांनी सहकार्य करण्याचं प्रशासनाचं आवाहन।